नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सध्या गणेश चतुर्थीच्या दिवसात ना घरात मस्तपैकी कापूर आणि धुपाचा सुगंध पसरलेला असतो. तसाच मी देवकुलीत गेलो होतो, बघितलं सगळीकडे धूर धूर झाला होता, तो पण कापूर आणि धूप घातलेला होता त्यामुळे. आणि या धुपाच्या धुरात ना गणपती बाप्पाची मूर्ती तर एकच नंबर दिसत होती. मग त्यानंतर आपण घरात गेलो की बाकी सगळे जण काय करतात ते बघायला. तर बघितलं आपला ॲना सिंबाला आंघोळ घालत होता आणि ते पण 4-4 माणसांना घेऊन. एक तर होतो मी, दुसरा होता आपला चैत्या आणि तिसरा होता ॲना आणि चौथ्या नंबरला कोण होता तो आपला सोहर्ष. तर आपल्या सिंबाची तर लाईफ तर एकच नंबर आहे, त्याला काय बसून खायला मिळणार, पण आपल्याला जावं लागणार होतं आपल्या हॉटेलवरती. असं म्हणून आपण आलो आपल्या हॉटेलवरती आणि बघितलं तर आपल्याला खास भेटायला मुंबईवरून भाऊ आला होता आणि भावाला भेटून तर एक नंबर वाटलं. मग त्यानंतर आपण लागलो गिरायकांच्या ऑर्डर वगैरे पोच करायला, त्यांची जेवण वगैरे पोच करून आपल्याला फायनली जेवायला वाजले होते संध्याकाळचे 6:45. नंतर घरी आलो आपण, जेवण वगैरे केलं आपलं आणि संध्याकाळी आपल्या घरी गणपती बघायला आले होते आपले दोन दुर्मिळ मित्र जे असतात मुंबईला, कृष्णा आणि भूषण. तुम्ही आपल्या गेल्या ब्लॉग्स मध्ये त्यांना तर नक्की बघितलं असणारच. आणि रात्री जसे आपण आपल्या हॉटेलवरती गेलो होतो, गिरायक 8 पर्यंत आपल्याला वाजले होते 2:15, तरी पण गिरायक चालूच होती. मग 3 वाजता आपण हॉटेल बंद करून आपल्या निघालो घरी जायला. सो फायनली असा होता